तर नमस्कार मित्रांनो, आज आपण फायनली माझ्या गावी आलेलो आहे. तर आज आपण चिकन बनवणार आहोत. चिकनची रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये. तर मस्त आपण एन्जॉय करणार आहोत. तर सध्या आपण फायनली आपण चिकन कट करून आणलं आहे. त्याला हळद मिठाची मॅरिनेशन दिलं आहे आणि आपली बाजूला चूल पण पेटते आहे. तर आपण प्रोसेस बघून घेऊ. तर माझ्या वहिनी करतात आहे, तुम्हाला समजून जाईल. तेल गरम केलं आहे. आता आपण कांदा टाकू त्यामध्ये. तर फायनली आपला कांदा गोल्डन झाला आहे. तर आपण त्यामध्ये आपण मॅरिनेशनवालं चिकन टाकू. हळद मीठ टाकून दिलं मॅरिनेशन चिकन. मस्त स्मेल येतोय. तर थोडं परतून घेतलं आहे. आता त्यावर पाणी टाकून आपण थोडं शिजवून घेऊ चिकनला. तर आपण त्यावर पाणी टाकतोय. पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेऊ आपण चिकन. तर फायनली आपण चुलीवर चिकन परतून घेतलंय. ते आता मस्त वाफेवर बॉईल होत आहे, शिजून येतोय. तोपर्यंत आपण गॅसवर त्याला काय काय मसाले लागणार आहे ते आपण गॅसवर परतून घेतोय. तर तुम्हाला दाखवतो काय काय परतायचं आहे, कुठले कुठले मसाले घेतले ते तुम्हाला दाखवतो. चला. फायनली आपला कांदा परतून झाला आहे. तर आपण आता सुकं खोबरं घेतलं आहे. ते सुकं खोबऱ्याची मस्त टाकतोय आणि ते मस्त परतून घेतोय सुकं खोबरं. ते 2-3 मिनटं परतून त्याची मस्त पेस्ट करणार आहे आणि आपल्या बॉइल चिकनमध्ये टाकणार आहे. आता धने टाकले मी आणि थोडे तीळ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका. आता ही फायनली आपली मसाला रेडी झाला आहे. आता आपण अजून इन्ग्रेडियंट जिरे, थोडे जिरे टाकले आम्ही. 1-2 चम्मच तुम्ही जिरे टाकू शकाल. फायनली आता 1-2 मिनटं परतून घेईन. त्याची पेस्ट करायची आणि आपल्या चिकनमध्ये रेडी. आता आपण आपलं चिकन बघू कसं रेडी झालं. बॉईल करायला ठेवलं. मगाचं मिश्रण जे आपण बनवलं त्याचं पेस्ट करून घेतली आहे. त्यामध्ये आलं लसूण टाकलंय, मस्त ग्राइंड करून घेतलंय. तर आपण तेलामध्ये थोडं परतून घेऊ आणि त्यामध्ये लाल तिखट टाकलंय. तुमच्या तिखटानुसार तुम्ही लाल तिखट टाकायचं आहे. मी ते 3-4 चमचे घेतलंय माझ्या अंदाजानुसार. आणि चिकन मसाला टाकलाय. एक पॅकेट 5 रुपयाचं पॅकेट टाकलंय मी. मस्तपैकी हा मसाला आपण परतून आपल्या बॉईल चिकनमध्ये टाकायचा आणि 5 ते 10 मिनटं बॉईल करून ठेवायचं. मस्त परतून घ्यायचं आहे. आपला मसाला तिखट टाकलाय. स्लो गॅसवर मस्त परतून घ्यायचा आहे आणि हा सगळा मसाला ठसका लागलाय. हा मस्त मसाला परतून आता आपण डायरेक्ट चुलीवर जे चिकन ठेवलेलं आहे त्याकडे जाऊ. तिकडे काय काय चालू ते बघू. चला. मस्त आता बॉईल झालं, चिकन शिजलंय. आपण त्यामध्ये जी पेस्ट केलेली आपण ती टाकू. येतोय ना. जी पेस्ट केलेली आपण ती टाकली आहे. आता मस्त पाण्याची काही गरज नाही, प्रॉपर आहे. आता थोड्या वेळ आपण 5-1 मिनटं ठेवून चिकन तर आपलं शिजलं आहे. फक्त कट येऊपर्यंत आपण ठेवू. डायरेक्ट रेडी टू ईट. तर मित्रांनो फायनली आपली चिकन रेडी झालं आहे. मस्त तरी सुटली आहे. तर आपण डायरेक्ट आता मित्रांनो फायनली आपला चिकनचा रस्सा रेडी झाला आहे. आता मी तो भाकरी बरोबर मस्तपैकी खाणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राइब करा.